नवी दिल्लीत आयोजित 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा काल दिमाखदार समारोप झाला। या संमेलनात विविध 12 ठराव पारित करण्यात आले। रिद्धपूर इथे स्थापित मराठी विद्यापीठात नियमित कामकाज तातडीने सुरू व्हावं, त्यासाठी मनुष्यबळ आणि आर्थिक तरतूद व्हावी, बृहन महाराष्ट्रातल्या संस्थांना आर्थिक पाठबळ द्यावं, बोलीभाषांच्या संवर्धनासाठी बोलीभाषा विकास अकादमी स्थापन करावी, असे 12 ठराव यावेळी संमत करण्यात आले। मराठी माणूस टिकला, मराठी भाषा टिकली तरच मराठी संस्कृती टिकू शकेल। त्यामुळे सरकारने केवळ ठराव काढून चालणार नाही, तर प्रत्यक्ष अंमलबजावणीलाही तितकंच महत्त्व द्यावं, असं परखड मत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा तारा भवाळकर यांनी व्यक्त केलं। संमेलनाच्या समारोप सोहळ्यात त्या बोलत होत्या। महाराष्ट्रामधल्या मुलांचं 10वी पर्यंतचं शिक्षण म्हणजे पहिल्या डिग्रीला जाईपर्यंतचं हे मराठी माध्यमातूनच झालं पाहिजे। ज्या इंग्रजी माध्यमाच्या शाळा आहेत त्या शाळांच्यामध्ये जे मराठी शिकवलं जातं ते दुय्यम स्तरावरचं मराठी शिकवलं जातं, ते अधिक प्रगत स्तरावरचं मराठी शिकवलं जावं, उच्च मराठी शिकवलं जावं। केवळ ठराव पास करून चालणार नाही, प्रत्यक्षात जर आपण काही केलं तरच मराठी भाषा टिकणार आहे। कारण मराठी माणूस टिकला, मराठी भाषा टिकली तर मराठी संस्कृतीही टिकणार आहे। कारण भाषा हे संस्कृतीचं वाहन असतं। प्राथमिक शिक्षणामध्ये मराठी भाषेची निगा राखली गेली तरच मराठीला ऊर्जा मिळेल। त्यामुळे मराठी शाळेत मुलांच्या चांगल्या जडणघडणीसाठी मराठी शाळेसाठी तसंच तिथल्या शिक्षकांसाठी आवश्यक त्या सुविधा निर्माण करण्याचं आवाहन त्यांनी केलं। महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांचं 10वी पर्यंतचं शिक्षण मराठीतूनच व्हायला हवं, तसंच मराठीचा स्तरही उच्च असावा, असंही त्या म्हणाल्या। 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या सांगता सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार तसंच मराठी विभागाचे मंत्री उदय सामंत हेही उपस्थित होते। अनेक साहित्यप्रेमी आणि मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला। मराठी भाषा केवळ अभिजात राहून चालणार नाही, तर बहुजात आणि बहुज्ञात व्हायला हवी। मराठी भाषेला अपेक्षित वैभव मिळवून देण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करेल, असं आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलं। महाराष्ट्राची अस्मिता आणि संस्कृती, महाराष्ट्राचा वारसा आणि छत्रपती शिवाजी महाराजांची आणि आपल्या सर्वांची माय मराठी देशात बोलल्या जाणाऱ्या पहिल्या 10 भाषांपैकी एक आहे। यामुळे पंतप्रधानांनी दिलेला मराठी भाषेचा अभिजात दर्जा कायम राखण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची असल्याचं अजित पवार म्हणाले। मराठीला अभिजात वैभव प्राप्त करून देण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करेल, अशी ग्वाही देतानाच नवी दिल्लीत मराठी जनांसाठी स्वतंत्र भव्य वास्तू उभारण्यात येईल। महाराष्ट्राच्या भव्य संस्कृतीला साजेशा अशा या वास्तूसाठी आगामी अर्थसंकल्पात शासन पुरेसा निधी उपलब्ध करून देईल, अशी घोषणा पवार यांनी केली। मराठी भाषेच्या संवर्धनासाठी प्रसारासाठी शासन निधी कमी पडू देणार नाही, तसंच महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरच्या मराठी भाषिकांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभं राहील, असंही पवार यांनी सांगितलं। मराठी ज्ञान भाषा झाली पाहिजे, मराठीची उपयुक्तता वाढली पाहिजे। आपली भाषा केवळ अभिजात राहून चालणार नाही, तर ती बहुजात आणि बहुज्ञातही व्हायला पाहिजे। त्यासाठी आधुनिक विषय, ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान, विद्या मराठीतून शिकवणं आवश्यक आहे। त्याचा उल्लेख परवाच मुख्यमंत्र्यांनी माझ्या माहितीप्रमाणे केला आहे। मराठी भाषेला अपेक्षित वैभव प्राप्त करून देण्यासाठी जे काही करावं लागेल ते हे महाराष्ट्राचं राज्य शासन निश्चितपणे करेल, अशा प्रकारचा विश्वास देखील मी शिंदे साहेबांच्या उदयच्या साक्षीने या ठिकाणी व्यक्त करतो। आपल्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, हे आपल्यासाठी अभिमानास्पद असल्याचं शिंदे म्हणाले। भाषा केवळ पैसे कमावण्याचं साधन नसून ती आपली अस्मिता आहे। भाषेच्या अस्तित्वाचा प्रश्न का आला यावर उपाय शोधला पाहिजे, यासाठी धोरणं राबवावी लागतील, असं ते म्हणाले। हे संमेलन म्हणजे साहित्याचा महाकुंभ आहे, मराठी भाषेच्या सर्व प्रवाहांचा संगम आहे। गेले 3 दिवस सुरू असलेल्या या साहित्याच्या महाकुंभातून परत जाताना आपण मराठी भाषेच्या संवर्धनाचा वसा सोबत घेऊन जाऊया, असं आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं।
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर दिल्लीत झालेलं हे संमेलन दीर्घकाळ स्मरणात राहील असं सांगून मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. व्यावहारिक भाषांचं महत्त्व मान्य करूनच आपल्याला मराठीचा वेलू आपल्याला गगनावरी न्यायचा आहे आणि म्हणून त्यासाठी आपण एकच मंत्र जपला पाहिजे. तो मंत्र म्हणजे जे जे मराठी आहे ते सर्व आपण जगवलं पाहिजे, वाढवलं पाहिजे, त्याचा सन्मान केला पाहिजे, तो जोपासला पाहिजे. मराठी संस्कृती टिकवून ठेवण्याचा हट्ट आपणही केलाच पाहिजे आणि त्यासाठी टोकाचा आग्रह देखील आपण धरलाच पाहिजे. मराठी साहित्य, मराठी नाटक, मराठी चित्रपट, मराठी लोककला, मराठी चित्रकला, मराठी संगीत, मराठी खाद्यपदार्थ हे सगळे मिळूनच आपली मराठी संस्कृती आणि मराठी समाज तयार होतो आणि म्हणून हे सगळं आपण केलं पाहिजे. मराठीत बोलणारा, मराठीत ऐकणारा आणि मराठी कलांचा आदर करणारा मराठी समाज आपल्याला टिकवला पाहिजे, तो वाढवला पाहिजे. दिल्लीतल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात कुसुमाग्रज अध्यासन केंद्र लवकरच होईल असं मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी यावेळी बोलताना सांगितलं. प्रवासी साहित्य संमेलन दरवर्षी व्हावं त्यासाठी कुठलीही कमतरता भासणार नाही असंही सामंत यांनी यावेळी बोलताना सांगितलं. यंदाचं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 71